नमस्कार, मी आपला राजेंद्र काका। आज राजेंद्र काका या नावाने मी तुमच्या समोर सोशल मीडिया मार्फत नेहमी येत आहे। काही प्रबोधन, काही मार्गदर्शन मी तुम्हाला करत आहे। तर प्रत्येक मार्गदर्शनातनं मी असा सल्ला देतोय की विचार बदला, लग्न ठरतील। आज परिस्थिती अशी आहे की मुलांकडनं मुलींना जास्तीत जास्त नकार येतात। का नकार येतात? तर मुलगी काळी आहे, जाड आहे, बुटकी आहे, उंच आहे, कुजी आहे, गोल चेहऱ्याची आहे, सरळ चेहऱ्याची आहे, दिसायला देखणी नाहीये, अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे मुलांकडनं मुलीसाठी नकार येतात। तर काय येतात? तर एकंदरीत असं लक्षात आलं गेले 35 वर्षात काम करताना की मुलांकडनं का नकार येतात। तर नकाराचं कारण असं लक्षात आलं की मुलं शारीरिक सुख बाहेर मिळत असल्यामुळं, मुलांना शारीरिक सुख बाहेर मिळत असल्यामुळं मुलांचं लग्नावरचं लक्ष विचलित झालं असं म्हणायला हरकत नाही। किंवा ते काहीतरी चुकीचं, मग ही मुलगी सुंदर नाही, ही मुलगी जाडच आहे, ही मुलगी पातळ आहे, अशा कुठल्याही स्वरूपाची कारण देऊन तिला नकार देतात। कारण 25 वयानंतर मुला मुलींना शारीरिक सुखाची अत्यंत गरज असते। ती गरज जर पूर्ण झाली, भले ते लग्नात न हो किंवा बाहेर कुठं हो, ती जर पूर्ण झाली तर लग्नासाठी मुलगी बघताना तो सुंदर मुलीचा फक्त ध्यास धरतो, कारण तो सारखा त्याच पद्धतीने विचार करतो। म्हणजे एक गुढ लपलेला आहे। ते गुढ असं आहे की मुलाची आई मुलासाठी बायको शोधताना ती तिच्या मनासारखी वागणारी सून शोधत असते आणि तीच जास्तीत जास्त नाकारते। म्हणजे तोही दुसरा एक गुढ लपलेला भाग, म्हणजे मुलाबरोबर मुलाची आई मुलगी नाकारते। तिला वाळकी, सुंदर, देखणी आणि सुस्वभावी, तिच्या म्हणण्यात ऐकणारी, उर्मिट स्वभावाची, शिकलेली अशी कुठलीही मुलगी तिला नको असते। ती फक्त गरीब घरची, सुंदर, सुशिक्षित, सुशील अशीच मुलगी मागते, जेणेकरून तिने तिच्या ताब्यात राहावं सुनेने मुलाच्या आईच्या। तर हे असं नसावं। मुलांनी आणि मुलाच्या आईने असा त्यास सोडून लग्नासाठी 2 पावलं पुढे यावं। लग्न ही गरज आहे। लग्न ही आयुष्याचा जोडीदार असतो। हा जरी तुम्ही बाहेर शरीर सुख मिळवलं तरी तो आयुष्याचा जोडीदार नसतो। तुमचा लग्नाचा जोडीदार हा खरा आयुष्याचा असतो। तर लग्नाचा जोडीदार शोधताना सुंदर, काळी, बुटकी, जाड अशा कुठल्याही लक्षणात मुलींना नाकारू नका। हाच माझा सल्ला आहे मुलांना आणि मुलीच्या आईंना। तर विचार बदला, लग्न ठरतं।